बिग बॉसच्या डिसिजनला मी फेअर किंवा अनफेअर हे बोलणारा मी कोण नाहीये. बट मला एवढं माहिती आहे, की हे सगळं प्रेक्षकांवर असतं आणि प्रेक्षक ठरवतात. सो मला असं वाटतं माझा जो प्रॉब्लेम आहे, तो हाच झाला, की मी खूप जास्त रिअल राहिलो. मी जसा आहे तसा राहिलो. म्हणजे मी आता जे एपिसोड्स बघतोय किंवा जे काही व्हिडिओज बघतोय त्याच्यानंतर मला कळून येते, की अरे मी खरंच सॉर्टेड माणूस आहे खूप आयुष्यात. म्हणजे मला ज्या गोष्टींचे प्रॉब्लेमचे सोल्युशन काढायचे असतात ते मी काढतो. रादर दॅन तो प्रॉब्लेम वाढवतो. बट तिकडे काहीतरी दुसरं पाहिजे होतं. तर म्हणून मग मी बोललो ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा. मी जसा आहे तसाच राहील. माझी जी पर्सनॅलिटी आहे जी मी आत घेऊन गेलो, रियालिटी शो जो असतो, मी रिअल राहिलो आत. पण ते रिअलचा लोकांना प्रॉब्लेम व्हायला लागला तर मी बोललो ठीक आहे जर तुम्हाला प्रॉब्लेम होतो तर मला प्रॉब्लेम नाही. बट मला बिलकुलच प्रॉब्लेम नाही आला बिकॉज मी माझी जी पर्सनॅलिटी आत घेऊन गेलो. काहीतरी शिकून परत एक मी बाहेर आलो. बट मी माझी पर्सनॅलिटी शिफ्ट किंवा फेक पर्सनॅलिटी आत तसं काही वागलो नाही. सो मला त्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही.